नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या अगोदरच्या भागामध्ये आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स त्यामधली तिसरी मेथड घेतली होती बाय हायड्रोलिसिस ऑफ इस्टर्स। त्यामध्ये आपण त्याचे दोन प्रकारचे हायड्रोलिसिस घेतले होते। ए पार्टमध्ये घेतलं होतं आपण ॲसिड हायड्रोलिसिस ऑफ इस्टर्स आणि बी पार्टमध्ये घेतलं होतं अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ इस्टर्स। आणि त्या मेथडमध्ये आपण शेवटचा पॉईंट घेतला होता, दॅट इज सॅपॉनिफिकेशन। आज घ्यायची आपल्याला चौथी मेथड्स ऑफ प्रिपरेशन कार्बोक्सिलिक ॲसिड्सची, आणि ती मेथड आहे फ्रॉम अल्काइल बेन्झीन। अल्काइल बेन्झीन म्हणजे काय? बेन्झीन ग्रुपला अटॅच अल्काइल ग्रुप, दॅट इज कॉल्ड अल्काइल बेन्झीन। पण ह्यामध्ये आपण त्या अल्काइल बेन्झीनचं काय करतो? ऑक्सिडेशन करतो। ह्या अगोदरच्या तिन्ही मेथड्समध्ये आपण तिन्ही मेथड्स ह्या हायड्रोलिसिसच्या रिॲक्शन घेतल्या होत्या आणि त्यांच्यापासून आपण कार्बोक्सिलिक ॲसिड्स तयार केले होते। ह्या मेथडमध्ये मात्र आपण अल्काइल बेन्झीनचं काय करतो? ऑक्सिडेशन रिॲक्शन। आणि हे ऑक्सिडेशन रिॲक्शन करण्यासाठी आपण डिफरंट ऑक्सिडायझिंग एजंट्स वापरतो। त्यामध्ये आपण डायल्यूट HNO3 ज्याला आपण म्हणतो डायल्यूट नायट्रिक ॲसिड, किंवा ऑर अल्कलाइन ऑर ॲसिडिक KMnO4 पोटॅशियम परमॅंगनेट। आणि ह्याचा आपण अल्कलीमधलं म्हणजे NaOH किंवा KOH मधलं सोल्युशन, किंवा त्याचं ॲसिडिक सोल्युशन म्हणजे HCl किंवा H2SO4 किंवा HNO3 मधलं सोल्युशन, म्हणून आपण ह्याला म्हणतो अल्कलाइन ऑर ॲसिडिक KMnO4 सोल्युशन, दॅट इज ऑल्सो ॲक्ट्स ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट। किंवा आपण ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून क्रोमिक ॲसिड वापरू शकतो, ज्याचा फॉर्म्युला आहे CrO3। तर असे डिफरंट ऑक्सिडायझिंग एजंट्स वापरून जेव्हा आपण अल्काइल बेन्झीनचं ऑक्सिडेशन करतो तेव्हा आपल्याला अल्काइल बेन्झीनमध्ये बेन्झीनला अटॅच जी साईड चेन असते म्हणजे अल्काइल ग्रुप, ती लॉंग चेन कितीही कार्बनची अल्काइल ग्रुपची चेन असो, दॅट इज कन्व्हर्टेड इंटू द COOH ग्रुप, मीन्स दॅट अल्काइल ग्रुप इज कन्व्हर्टेड इंटू COOH ग्रुप, अँड देअरफॉर द फायनल प्रॉडक्ट ऑब्टेन्ड इज कॉल्ड द ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड। तर या ठिकाणी एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत बघा पुस्तकामध्ये। या ठिकाणी दोन एक्झाम्पल घेतलेत आपण। टोलिन ज्याच्यामध्ये बेन्झिनिंगला अटॅच असतो CH3 ग्रुप, दॅट इज ऑल्सो कॉल्ड मिथाइल बेन्झीन। याला काय म्हणतो आपण? मिथाइल ग्रुप अटॅच आहे बेन्झिनला, तर त्याला आपण मिथाइल बेन्झीन म्हणतो। टोलिन इट्स कमर्शियल नेम। ह्याचं जेव्हा आपण अल्कलाइन सोल्युशन वापरून KMnO4चं अल्कलाइन सोल्युशन KOH लिहिले बघा मी त्या ठिकाणी KMnO4, KOH, तर या ठिकाणी याचं कोणतं सोल्युशन वापरणार आपण? KOH मधलं KMnO4चं सोल्युशन, दॅट इज कॉल्ड अल्कलाइन सोल्युशन ऑफ KMnO4 पोटॅशियम परमॅंगनेट, अल्कलाइन सोल्युशन ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट, अँड हिट दॅट रिॲक्शन। ही पूर्ण जी CH3 ग्रुप आहे, हा CH3 ग्रुप लक्षात, तर याचं कन्वर्शन कशात होईल? COOK। या ठिकाणी बाय प्रॉडक्ट दिलेले नाहीत तुम्हाला, फक्त मेन प्रॉडक्ट जे आहे ते दिलेले आहे, दॅट इज कॉल्ड पोटॅशियम बेन्झोएट। हा COOK हा जो ग्रुप आहे बेन्झीन रिंगला अटॅच आहे, दॅट इज कॉल्ड पोटॅशियम बेन्झोएट, विच ऑन ॲसिड हायड्रोलिसिस gives our final product, that is benzoic acid, and that is the example of aromatic carboxylic acid। त्याच्यामध्ये हे एक एक्झाम्पल दिले तुम्हाला ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणजे त्याचं बेन्झोइक ॲसिडचं प्रिपरेशन। ह्याच्यामध्ये नंतर सेकंड एक्झाम्पलमध्ये काय दिले तुम्हाला? टोलिनमध्ये जे कार्बनला 3 हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत, त्यापैकी 2 हायड्रोजन ॲटम हे सबस्टिट्यूट केले मिथाइल ग्रुपने, बरोबर आहे। या ठिकाणी 3ही हायड्रोजन अटॅच आहेत, ज्याला म्हणतो आपण मिथाइल बेन्झीन। त्या मिथाइल ग्रुपमधले 2 हायड्रोजन ॲटम हे सबस्टिट्यूट केलेत आपण अल्काइल ग्रुपने, म्हणजे थोडक्यात या ठिकाणी आपण कार्बनची संख्या वाढवलेली आहे अल्काइल ग्रुपमध्ये। आणि हा जो आता अल्काइल ग्रुप अटॅच आहे, हा सेकंडरी अल्काइल ग्रुप त्या ठिकाणी अटॅच आहे, कारण हा जो कार्बन आहे हा सेकंडरी कार्बन आहे आणि त्या कार्बनला अटॅच हायड्रोजन आहे, म्हणून आपण ह्या कार्बनला म्हणतो सेकंडरी कार्बन, कारण तो कार्बन लक्षात, तो कार्बन 1 2 3 कार्बनला अटॅच आहे। तर या ठिकाणी आपण त्याला टर्शरी कार्बन म्हणणार नाही, दॅट इज द सेकंडरी कार्बन, अँड दॅट सेकंडरी कार्बन हा ग्रुप जो आहे अल्काइल ग्रुप लक्षात, त्याला म्हणतो आपण आयसो ग्रुप। आयसो ग्रुप कोणता आहे? हा 3 कार्बनवाला अल्काइल ग्रुप आहे, ज्याला म्हणतो आपण आयसोप्रोपाइल ग्रुप लक्षात। तर हा आहे आयसोप्रोपाइल बेन्झीन। हा आयसोप्रोपाइल ग्रुप ह्या बेन्झीनच्या कार्बनला अटॅच आहे, देअरफॉर दॅट कंपाऊंड इज कॉल्ड आयसोप्रोपाइल बेन्झीन, आणि त्यालाच म्हणतो आपण क्युमीन।
क्युमिन हे नाव तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आलं लक्षात? क्युमिन हे नाव पुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्याचं दुसरं एक नाव आहे, दॅट इज आयसोप्रोपाइल बेन्झीन. ह्याचे दोन्हीही नावं आपण फिनॉलमध्ये पाहिलेले आहेत. आलं लक्षात? मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉलमध्ये आयसोप्रोपाइल बेन्झीनपासनं किंवा क्युमिनपासनं आपण फिनॉलचं प्रिपरेशन केलं होतं. याचं जेव्हा आपण अल्कलाइन KMnO4च्या सहाय्याने ऑक्सिडेशन करतो, म्हणजे या ठिकाणी ऑक्सिडायझिंग एजंट कोणता वापरला आहे? KMnO4 इन KOH. KMnO4 इन KOH म्हणजेच अल्कलाइन सोल्युशन वापरलं आहे KMnO4चं फॉर द इट इज यूज्ड ॲज अन ऑक्सिडायझिंग एजंट. आलं लक्षात? अल्कलाइन KMnO4चं सोल्युशन या ठिकाणी ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून वापरलं आहे. म्हणजे हा काय करतो, ही जी साईड चेन अटॅच आहे बेन्झीन रिंगला, त्याचं काय करतो? ऑक्सिडेशन करतो. पहिल्यांदा हा इंटरमिडिएट प्रॉडक्ट तयार होईल आणि शेवटी आपल्याला हा जो पूर्ण CH3CH3 हा पूर्ण अल्काइल ग्रुप कशामध्ये कन्वर्ट झाला आहे? COOH ग्रुपमध्ये. अँड दॅट इज द फंक्शनल ग्रुप ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. हा फंक्शनल ग्रुप बेन्झीन रिंगला जोडलेला आहे, जो की ॲरोमॅटिक रिंग आहे, ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. म्हणून याचं नाव लिहिलं आहे आपण बेन्झॉइक ॲसिड. अँड दॅट इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड. तर ह्याच्यानंतर जर समजा आपण हा राहिलेला जर हायड्रोजन आपण परत एका CH3 ग्रुपने सबस्टिट्यूट केला, तर ह्या कंपाऊंडचं मात्र या ठिकाणी आता हा झाला टर्शरी ब्युटाइल बेन्झीन. हा प्रॉडक्ट काय होईल आता? हा जो कंपाऊंड तयार होईल आता, या कार्बनला अटॅच तिन्ही हायड्रोजन आपण कशाने सबस्टिट्यूट केले? 3 मिथाइल ग्रुपने. अँड नाऊ दॅट कंपाऊंड इज कॉल्ड टर्शरी ब्युटाइल बेन्झीन. परंतु ह्या टर्शरी ब्युटाइल बेन्झीनमध्ये किंवा हा कार्बन जो बेन्झीन रिंगला जोडलेला आहे, लक्षात, त्या कार्बनला अटॅच एकही हायड्रोजन ॲटम या ठिकाणी शिल्लक नाही. म्हणून हा जेव्हा टर्शरी सबस्टिट्युएंट बेन्झीनवर असतो, हा टर्शरी सबस्टिट्युएंट जेव्हा बेन्झीन रिंगला अटॅच असतो, अशा कंपाऊंड्सचं आपण ऑक्सिडायझिंग एजंटच्या सहाय्याने त्यांचं ऑक्सिडेशन करू शकत नाही. कशामुळे करू शकत नाही? कारण त्या ठिकाणी त्या कार्बनला अटॅच हायड्रोजन ॲटम या ठिकाणी ॲबसेंट आहे. तर याला आपण काय म्हणतो? बोथ प्रायमरी अँड सेकंडरी अल्काइल ग्रुप्स आर ऑक्सिडाइज्ड बाय यूजिंग द ऑक्सिडायझिंग एजंट्स. हा प्रायमरी अल्काइल ग्रुप आहे. या ठिकाणी तुम्ही CH2CH3 सुद्धा घेऊ शकता. लक्षात? दॅट इज द प्रायमरी अल्काइल ग्रुप. दिस इज द सेकंडरी अल्काइल ग्रुप. आता जे उदाहरण घेतलं होतं आपण, लक्षात, आयसोप्रोपाइल बेन्झीनचं, दॅट इज द सेकंडरी अल्काइल ग्रुप. परंतु टर्शरी अल्काइल ग्रुप जेव्हा आपण घेतो या ठिकाणी, लक्षात, this tertiary alkyl group is not oxidized by the different oxidizing agents, and from this tertiary butyl benzene आपल्याला बेन्झॉइक ॲसिड हे प्रॉडक्ट मिळत नाही. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी आपल्याला अटॅच असणारा कार्बनला अटॅच असणारे जो काय अल्काइल ग्रुप आहे, लक्षात, त्या अल्काइल ग्रुपला आपल्याला बेन्झिलिक हायड्रोजन प्रेझेंट असला पाहिजे. म्हणजे ह्या कार्बनला अटॅच बेन्झिलिक हायड्रोजन ॲटम. ह्याला बेन्झिलिक हायड्रोजन ॲटम का म्हणतात? कारण हा कार्बन डायरेक्ट बेन्झिन रिंगला जोडलेला आहे, पण त्या ठिकाणी बेन्झिलिक हायड्रोजन ॲटम ॲबसेंट असल्यामुळं ह्या कंपाऊंड्सचं आपण ऑक्सिडायझिंग एजंटच्या सहाय्याने ऑक्सिडेशन करू शकत नाही. म्हणजे थोडक्यात आपल्याला बेन्झॉइक ॲसिड हे प्रॉडक्ट आपल्याला मिळणार नाही त्या ठिकाणी. लक्षात? म्हणून टर्शरी अल्काइल ग्रुप जेव्हा बेन्झिन रिंगला अटॅच असतो, त्या कंपाऊंड्समध्ये बेन्झिलिक हायड्रोजन ॲटम ॲबसेंट असल्यामुळं कोणताही ऑक्सिडायझिंग एजंट जर तुम्ही या ठिकाणी वापरला तर त्या कंपाऊंडचं ऑक्सिडेशन होत नाही. म्हणजेच हा टर्शरी अल्काइल ग्रुप जो आहे तो COOH ग्रुपमध्ये कन्वर्ट होत नाही. म्हणजे या ठिकाणी त्याचं ऑक्सिडेशन होत नाही. अच्छा, ही झाली आपली थर्ड मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. त्याच्यानंतर फोर्थ मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. त्याच्यानंतरची फिफ्थ मेथड आहे फ्रॉम अल्किन्स. पाचव्या मेथडमध्ये कोणतं घ्यायचं आहे आपल्याला? अल्किन्सपासून आपल्याला प्रिपरेशन घ्यायचे. अल्किन्स जो की भाग आपण 11वीला घेतलेला आहे. फ्रॉम अल्किन्स, कार्बन डबल बॉन्ड कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स, दॅट कंपाऊंड्स आर कॉल्ड अल्किन्स. आणि ह्या अल्किन्सपासून आपल्याला प्रिपरेशन करायचे कार्बोक्सिलिक ॲसिड्स. आणि ही आहे आपली पाचवी मेथड प्रिपरेशनची, कार्बोक्सिलिक ॲसिड्स, प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स फ्रॉम द अल्किन्स. आता अल्किन्स म्हणजे काय किंवा अल्किन्सचा डिटेल अभ्यास जो आहे आपण 11वीच्या हायड्रोकार्बन्स या पार्टमध्ये जो सेकंड पार्ट होता,
सेकंड सब चॅप्टर होता अल्किन्स. त्यामध्ये आपण अल्किन्सची डेफिनेशन, त्यांचे जनरल फॉर्म्युले, त्यांची डिफरंट एक्झाम्पल्स आपण घेतलेले आहेत. थोडक्यात आपण काय म्हणतो, कार्बन डबल बॉन्ड कार्बन, म्हणजे ज्या कंपाऊंड्समध्ये कार्बनमध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट असतो, लक्षात, अशा कंपाऊंड्सला काय म्हणतो आपण, अल्किन्स म्हणतो. आणि ह्या अल्किन्सचं काय करायचं आहे आपल्याला, ह्या अल्किन्सपासून प्रिपरेशन करायचं आहे कार्बोक्झिलिक ॲसिड्सचं. तर ह्या अल्किन्सचं सुद्धा आपण काय करतो, कोणत्या मेथडने प्रिपरेशन करतो, बाय ऑक्सिडेशन. या ठिकाणी सुद्धा जी रिॲक्शन करतो आपण ती कोणती असेल, ऑक्सिडेशनची रिॲक्शन असेल. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपण डिफरंट ऑक्सिडायझिंग एजंट्सचा वापर करून, लक्षात, डिफरंट ऑक्सिडायझिंग एजंट्सचा वापर करून या ठिकाणी आपण अल्किन्सचं ऑक्सिडेशन करतो आणि त्यापासून मिळणारे जे प्रॉडक्ट्स आहेत ते असतील कार्बोक्झिलिक ॲसिड्स. तर या ठिकाणी ॲसिडिक पोटॅशियम परमॅंगनेट और ॲसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट, म्हणजे ॲसिडिक KMnO4 और ॲसिडिक K2Cr2O7, they are used as oxidizing agents. Depending upon the nature of alkene, which oxidizing agent is used and which carboxylic acid is formed, it is depend upon the different experimental conditions. याच्यामध्ये तुम्हाला रेफर करायला सांगितलं आहे बघा, 11वीचा युनिट 14 म्हणजे तो आहे हायड्रोकार्बन्स हा चॅप्टर असेल. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पेज नंबर 11वीचं जर पुस्तक असेल तुमच्याकडे तर पेज नंबर 246 याच्यावर रिॲक्शन दिलेली आहे. 9 नंबरची रिॲक्शन आहे, म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन्समध्ये किंवा केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्किन्समध्ये 9th नंबरची रिॲक्शन आहे, दॅट इज ऑक्सिडेशन ऑफ अल्किन्स. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 एक्झाम्पल दिलेले आहेत. तर ते 2 एक्झाम्पल तुम्ही रेफर करू शकता किंवा या ठिकाणी आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये 2 एक्झाम्पल दिलेले आहेत. कार्बोक्झिलिक ॲसिड्स कॅन ऑल्सो बी प्रिपेअर्ड बाय द ऑक्सिडेशन ऑफ डिफरंट अल्किन्स बाय यूजिंग द ऑक्सिडायझिंग एजंट KMnO4 इन डायल्यूट H2SO4. म्हणजे KMnO4चं जर सोल्युशन आपण H2SO4 मध्ये केलं तर म्हणजे कोणतं सोल्युशन झालं, ॲसिडिक KMnO4. यालाच काय म्हणतो आपण, या ठिकाणी ॲसिडिक KMnO4 इज यूज्ड ॲज ॲन ऑक्सिडायझिंग एजंट फॉर द ऑक्सिडेशन ऑफ डिफरंट अल्किन्स अँड दॅट अल्किन इज कॉल्ड फिनाइल इथिन. त्या अल्किनचं नाव काय असेल, फिनाइल इथिन. C6H5 CH डबल बॉन्ड CH2. तर बघा हा तयार कोणापासून केलेला असेल, हा इथिन आहे, ज्याला म्हणतो आपण कॉमन नेम असेल याचं इथिलीन, बरोबर आहे. याचं कॉमन नेम काय आहे, इथिलीन. CH2 डबल बॉन्ड CH2 दॅट इज इथिलीन. पण याचा आयुपीएसी नेम जे आहे त्याला म्हणतो आपण 2 कार्बनवाला अल्केन, दॅट इज इथिन. 2 कार्बनवाला अल्केन इथेन. पण यामध्ये कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे. इथेनमध्ये कार्बनमध्ये कोणता बॉन्ड असतो, सिंगल बॉन्ड. या ठिकाणी कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे, देअरफॉर दॅट कंपाऊंड्स आर कॉल्ड अल्किन्स. म्हणून इथेनच्या ऐवजी इथं नाव काय आहे, इथिन. पण या ठिकाणी एक जो एच आहे तो आपण सबस्टिट्यूट केला कोणत्या ग्रुपने, अराइल ग्रुपने. अँड दॅट अराइल ग्रुप इज कॉल्ड C6H5 अँड दॅट ग्रुप इज कॉल्ड फिनाइल ग्रुप. म्हणून या ठिकाणी याचं जे नाव आले तुम्हाला नाव दिलेलं आहे फिनाइल इथिन. नाव काय दिले, फिनाइल इथिन. कारण 2 कार्बन आहे त्या ठिकाणी. ह्या फर्स्ट कार्बनला फिनाइल ग्रुप अटॅच आहे. 1 फिनाइल इथिन सुद्धा म्हणू शकता तिथं तुम्ही, किंवा नुसतं फिनाइल इथिन सुद्धा म्हणलं तरी चालेल. या फिनाइल इथिनचं आपण जेव्हा ॲसिडिक KMnO4च्या सहाय्याने ऑक्सिडेशन करतो, KMnO4 इन डायल्यूट H2SO4, KMnO4 and dilute H2SO4 and heat that reaction, it undergoes the oxidation reaction and the product form is called C6H5 COOH. C6H5 COOH, that is the benzoic acid. म्हणजे या ठिकाणी ऑक्सिडायझिंग एजंट कोणता वापरला आहे, ॲसिडिक सोल्युशन ऑफ potassium permanganate, heat that reaction, then phenyl ethene undergoes oxidation reaction and the alkene part means CH double bond CH2 that is converted into the COOH functional group and therefore the formed product that is C6H5 COOH is called the benzoic acid. याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल दिले आपल्याला सायक्लोहेक्झिन.
पुस्तकातली दिलेलीच एक्झाम्पल येथे बघा. आपण हा नुसता असं स्ट्रक्चर काढलं तर हा काय असेल, सायक्लोहेक्झेन. कारण सगळ्या कार्बन कार्बनमध्ये कोणते बॉन्ड आहेत, सिंगल बॉन्ड. आणि ह्या कार्बन कार्बनमध्ये जर आपण डबल बॉन्ड दिला तर दॅट इज द एक्झाम्पल ऑफ अल्केन. आणि त्या अल्केनला म्हणतो आपण सायक्लोहेक्झीन. हेक्झेनच्या ऐवजी काय येईल, हेक्झीन. कारण कार्बन कार्बनमध्ये इथं डबल बॉन्ड आहे. या ठिकाणी हाच ऑक्सिडायझिंग एजंट वापरला आपण, KMnO4 इन डायल्यूट H2SO4. This is used as an oxidizing agent and with that reaction the formed product is called. मग आता हा प्रॉडक्ट जो तयार होतो हा प्रॉडक्ट आहे ह्या COOH ह्या कार्बनला जोडलेला असेल, शेवटच्या कार्बनला COOH आणि हा COOH. लक्षात. दिस प्रॉडक्ट इज कॉल्ड ॲडिपिक ॲसिड. कोणता ॲसिड म्हणतात त्याला, ॲडिपिक ॲसिड. याचं जर स्ट्रक्चर पाहिजे असेल तर या ठिकाणी हा COOH, बरोबर आहे, COOH